नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, सध्या जे काही वनरक्षक भरती झाली होती, त्याचं जे काही पेपर झालं होतं, त्या पेपरमध्ये भरपूर साऱ्या मित्रांना चांगले मार्क पडलेले आहेत व वनरक्षक भरती संदर्भातील जे काही पुढील माहिती आहे, आता ही जी काही माहिती आहे प्रादेशिक निवड समिती जी काही पुणे आहे, पुणे वन विभाग याबद्दल ही एक जाहीर सूचना त्यांनी दिलेली आहे. या सूचनेमध्ये काही विद्यार्थ्यांना म्हणजे माहिती सांगितलेली आहे, त्याबद्दल हा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो. म्हणून कृपया करून आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या, जेणेकरून मी अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवत राहिल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल. मी तुमचा जास्त वेळ न घेता मी लवकरात लवकर आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करतो. चला तर मग मित्रांनो, बघा मेन हेडिंग काय आहे बघा. जाहीर सूचना संदर्भ बघा. अपर प्रधान मुख्य वन संरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडे जाहिरात क्रमांक आहे. यामध्ये बघा, सर्व संबंधित उमेदवारांना कळविण्यात येते की सन 2023 या वर्षातील पुणे वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक घटक संवर्गातील पात्र उमेदवारांचे दस्तऐवज कागदपत्रे तपासणीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे. त्याचा हा टाइम टेबल आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला सूचना दिलेली आहे. मित्रांनो, तुमचं टाइम टेबल आलेलं आहे कागदपत्र तपासणीचं, वनरक्षक भरती 2023. यामध्ये बघा, अनुक्रमणिका, संवर्ग, दस्तऐवज, कागदपत्रे तपासणीचा दिनांक आहे, तपासणीची जी काही वेळ आहे आणि तपासणीचे स्थळ आहे, हे तुम्हाला ठळक दिलेलं आहे त्यांनी. सुरुवातीला बघा, लेखापालसाठी पुणे विभागासाठीचा आहे हा. तर लेखापाल दस्तऐवज कागदपत्र तपासणीचा जो दिनांक आहे 2 जानेवारी 2024 आणि त्याची वेळ आहे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यांचं ठिकाण आहे मुख्य वनसंरक्षक पुणे यांचे कार्यालय वन विभाग भांबुडी गोखलेनगर पुणे. आणि 2 नंबर सर्वेक्षकसाठी 3 जानेवारी 2024 हे दिनांक असणार आहे. दस्तऐवज कागदपत्रे तपासणीची वेळ आहे सकाळी 11:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि ह्यांचं सुद्धा जे काही स्थळ आहे मुख्य वनसंरक्षक पुणे यांचे कार्यालय वन भवन भांबुर्डा गोखलेनगर पुणे. तर मित्रांनो बघा, तरी वरील बाबींची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. या संबंधात पात्र उमेदवारास ईमेलद्वारे व पत्रव्यवहाराद्वारे कळविण्यात येत आहे. कागदपत्रातील जी काही त्रुटी आहे पूर्तते संबंधात अपिलीय समितीपुढे उपस्थित राहण्याचा लेखापाल संवर्ग दिनांक 2 जानेवारी 2024 व सर्वेक्षक संवर्ग दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी वेळ दुपारी 3 वाजता ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहील. लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला काही कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळत असेल आणि त्याबद्दल तुम्हाला जर अपील करायचं असेल तर तुम्हाला त्या अपिलीय समितीसमोर उपस्थित राहण्याचा सुद्धा त्यांनी दिनांक दिलेला आहे आणि त्यांची वेळ सुद्धा दिलेली आहे. कागदपत्रे तपासणी संदर्भीय जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक जे काय असेल नुसार नेमून दिलेल्या दिनांकात जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील. मित्रांनो, म्हणजे संपूर्ण तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण की ह्या सूचना पुणे विभागातील जे काही वन विभागासाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे त्या उमेदवारांसाठी ही सूचना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण की त्यांची जे काही पुढील प्रक्रिया होणार आहे, आता डॉक्युमेंट्स वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काय असेल म्हणजे व्यावसायिक चाचणी, त्याच्यामध्ये काही मुलांचे म्हणजे फिजिकल असतील, काहीचे टायपिंग वगैरे, म्हणजे कोणती पण जे काही व्यावसायिक चाचणी असणार आहे हे दस्तऐवज झाल्याच्या नंतर तुम्हाला घेणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल वनरक्षक भरती संदर्भात तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा मित्रांनो, त्याचं उत्तर तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद.